बाराची बारा आवडून सारा बसारा आपण जाऊया बाजारात. अगं हिरा, अगं हिरा, बोल ग राधा. तर चंद्राला पण काय झालं अशी आरोग्य करते. चंद्रा, गे चंद्रा, बोल गे हिरा. बाई काय हा प्रकार, किती तो नखरा. असतो ना तर अमूल्य साऱ्या मुलांच्या पडतात माझ्यावर नजरा. बाई इथं काय बोलायला ऐकायचीच नाही बघ. राधा, बोलायला ऐकायची नाही म्हणजे नट्टावट्टा तरी बघ किती करून आले. होय ग, आता ती कधी शरणाई दिसते बघ. हो ग, मेकअप बघ ना किती केला नाही तो. हो ते राहू दे, माझा नाही विचार आहे धाटपट करून दादाचं मॅट घेऊन मोठ्या प्रमाणात मथुरच्या बाजारी जायचं बघ. राधा बाजारी, होय बाजारी. आडवा येईल कृष्ण मुरारी, होळी आपल्या गागारी, आपण जाऊया माघारी. काही नाही आडवा कृष्ण मारी, आपण जाऊया बाजारी. चल तर मग. अगं हो हो, जायचं तर खरं, पण तुम्हाला रस्त्याची माहिती आहे का गं? अरे देवा, मला तर मुळीच नाही माहिती. तुला तरी काय माहिती आहे का? मला तर काही मुळीच नाही माहिती बघ. आत्ता आठवलं बघ, वरच्या इथली मावशी आहे तिला घे बोल. मग तिचं काय घेते ना करून. मी नाही बाई, तूच घे. शेवटी बाई नको होती घाटा मावशी. तिची नेहमीच असं काय असतं. ही ही घाटाय अशीच मावशी, आहे. ही घाटाय मावशी, ही ती बघ, ही बघ. नेहमीच तेच चालत असतं तिचं. हो ग, हा मीच घेते आतमधून. घे. अगे मावशी ग, अगे मावशी ग. आले ग आले, थोडं नवऱ्याला भीक पाजते बघ. आली आली ही मावसाबाई, कामाची हिला लई लई घाई. आली आली ही मावसाबाई, कामाची हिला लई लई घाई. होरी बघतन वाट ग तुझी वाट ग, अग मावसाबाई पोरी थकल्यान ग, मावसाबाई पोरी थकल्यान ग. आली आली ही मावसाबाई, कामाची हिला लई लई घाई. आली आली ही मावसाबाई, कामाची हिला लई लई घाई. होरी बघतन वाट ग तुझी वाट ग, अग मावसाबाई पोरी थकल्यान ग, मावसाबाई पोरी थकल्यान ग. तोंडाला लावते पावडर लाली, लय लय भारी मी नखरेवाली. अंगावर माझ्या साज ग बाया साज ग, अग मावसाबाई पोरी थकल्यान ग, मावसाबाई पोरी थकल्यान ग. कामाची हिला लय लय घाई. आली आली ही मावसाबाई, कामाची हिला लय लय घाई. होरी बघतन वाट ग तुझी वाट ग, अग मावसाबाई पोरी थकल्यान ग, मावसाबाई पोरी थकल्यान ग. तुला तुझा जरा सावकाश वाजव, माझं वय बघ त्याप्रमाणे तरी वाजव. अगे मावशी, अरे मावशी, बोल का राधे. तू मंगाशी तुला काय काय बोललीस. मी काय म्हणाले, नवऱ्याला दूध पाजते. आता ते ऐकायला बघा किती विचित्र वाटतं. आता विचित्र वाटलं मी काय याच्यात. नवरा माझा, मी दूध पाजवते त्यात चुकीचं काय आहे. तुला ऐकायला बघा कसं विचित्र वाटतं.
तू काय बोललीस नवऱ्याला पाचते नवऱ्याला दूध पाजते म्हणाले मी. मग अगं माझा नवरा गेले कित्येक दिवस झाले आजारी आहे. मग डॉक्टर म्हणाले ना पात्र पदार्थ दे. तू काय केलंस मी काय केलं वाटीत दुधात चमचे आणि चमच्याने दूध पाजत होते. मग असं आहे ना मग असं सांगलं का तू? तुमच्या हल्लीच्या मुलीचा हाच प्रश्न मोठा आहे. चांगलं काय सांगितलं की ह्यांच्या डोक्यात काहीतरी बोलतो. असं नाही आहे मावशी. अगं मावशी बोल. आमचा पोरीचा विचार आहे झाटमट करून डायरेक्ट मांडून मोठ्या प्रमाणे मथुरच्या बाजारी जायचं तर बघ. बया 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 चांगला विचार तुमचा. होय मावशी हल्लीच्या जवान पोरींचा विचार थाटमाट करून ध्याचे माठ भरून मोठ्या प्रेमाने मात्र भादरी जायचं. होय मावशी हा विचार फक्त तुमच्या मनात आला. होय आज सूर्य उगवला तरी कुठे. अगं आम्ही मुली खेळत असताना आमचा विचार आला की आपण पोरी जाऊन मिळून बाजारात जायचं बघ. म्हणजे बाजार करायचा विचार तुम्ही मनाशी पक्का केलाय. होय मावशी अगं छान विचार आहे तुमचा. पण बाजारला जायचं खरं पण घेतलं काय नेसलं काय हे सांगितलं पाहिजे. आता ते कशासाठी का मावशी अगं ते कशासाठी म्हणजे न सांगितलं ना आपल्या मालाची आरोग्य तरी काय द्यायची. मग सांगितलंच पाहिजे. या बसलेल्या जनतेला कळणार तरी काय आपण विकलं घेतलंय काय देतोय काय हे त्यांना कळणार कसं. मग सांगितलंच पाहिजे. सांगितलंच पाहिजे. अगं घेतला बघ खवा अगं घेतला बघ खवा आणि आपण नेसला शालू नवा. वा वा घेतला खावा नेसला शाळू नवा फारच छान हो मागे. अगे हिरा बोल ग मावशी तुझा कोणता माल घेतलाय. मी सुद्धा सांगितले पाहिजे. अगं प्रत्येकीनं कोणता माल घेतलाय सांगितलंच पाहिजे. मी घेतलं ब दूध मावशी हा. मी घेतलं ब दूध नेसलं ब साधं सूत. म्हणे मी घेतलं दूध नेसलं साधं सूत. हो मागे. अगं तुझं शाळेचं वय आहे तू बाजार कुठे करायचं. तुम्ही शाळा करा आणि बाजार करतो. ते हसते तिला काय हो पण नाही काय. बाजारला येतेस बाबा तुम्ही म्हणलात ना मग दिला द्यायलाच पाहिजे बरोबर ना. ठीक आहे म्हणते तू कोणता माल घेतलायस. मी सुद्धा सांगितलंच पाहिजे. सांगितलं पाहिजे. घेतलं ब दही आणि नेसलं सारखं. म्हणजे घेतलं दही नेसलं साधं सही हो मागे. भया भया हिचा मेफाक बघा पहिले. तुम्हाला लावू का ये लावते तुला ये मेकअप लावते. मागाशी मेकअप करताना मागाली म्हणजे मी फाउंडेशन लावला. फाउंडेशन तुला माहिती आहे काय तू चोलीतली भुरी घ्यायची आणि लावायची सगळ्या उत्तम गावठी फाउंडेशन बाकी काही नाही. बरं मी काय म्हणते अगं आपल्याला बाजारला जायचं. माहित आहे मी एवढा मेकअप ती चाल अशी 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 आधी आहे तर हाडकुळ कमरेत अडकली तर मला वाढायला लागेल बाकी काय नाही. बरं मी काय म्हणते तू कोणता माल घेतलाय. तुला सांगितलंच पाहिजे. सांगितलंच पाहिजे. मावशी मी दूध घेतलं बघ तापवून. भया 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 हिचा झोका काय मला झपायचं नाही. म्हणजे दूध घेतलं तापवून त्याचा केलाय कव्वा त्याला केलाय खावा. आणि हा नेसला बघ शालू नवा. हे एवढं नाव सांगायला तिने किती जीवाच्या आकांतानं सांगितलं. म्हणजे घेतला खावा आणि नसला शालू नावा. काय मावशी बरोबर आहे. आम्हाला मुली मुलींना तू विचारलंस तुझ्या मला चार वेळ काय त्याला मेले माझं म्हातारी कशात काय नाही फाटक्यात पाहिजे. असं नाही तुला पण सांगितलंच पाहिजे बघ. मी काय सांगू काय मार्ग समजलं पण ऐकायचं तर हो ऐकायचंय मग. माहित तर मी घेणार आणि तुमच्या सर्वांच्या तोंडात देणार. अरे मावशी लाल भडक ऐका जरा ऐका पुढे हाय पुढे हाय अजून बाकी. लाल भडक हाय बघ कडक. असं आहे तरी काय का मावशी. अगं सगळ्यांना आवडला असंच घेतलाय मी. आता काय ग हल्ली थंडीचे दिवस गेले होय आले गरमीचे दिवस. हो लोक आवडीन तोंडात काय घेतात आईस्क्रीम आईस्क्रीम. मग असं सांग आईस्क्रीम ना. घेतलाय बघ. मग असं सांग. हा मग तुम्हाला धीरच नाही पुढचं ऐकूनच घेतलं ठीक आहे कोणी सांग. अरे मावशी हिला पटलं. हा ना पटलं हिला. ए मावशी बोल राजे अजून टोपण नाव सांग ना गं. आली तुझा माझ्या चोपन्नावरती. होय मग अगं बाजारला जायचंय कुठं नोकरीला नाही बायोडेटा मागतेस का. ते काही नाही सांग गं. काय ऐकायचं तर होय ऐकायचंय मग. मग का माझ्या नावाकडे लक्ष द्या सांगू ना. आवाज मोठा आहे. पांढऱ्याकडे लक्ष आहे माझा तुझ्याकडेच तुलाच बोलते तुलाच बोलते त्याच्याकडे बोट नको दाखवू बघतोस तूच. बरं माझं नाव ऐकायचं आहे. होय मावशी मग ऐक तर माझं नाव परकर. काय
माझं नाव परकर, मिस्टरांचं नाव वरकर आणि आडनाव खालीकर. असं म्हणून नाव तरी असतं का ग? नाव म्हणजे ती नावाची फार मोठी स्टोरी आहे बघ. आता काय स्टोरी तुम्हाला ऐकायची? ती पण तुला ऐकायची आहे. होय मग मग ऐकते. सांग. माझे मिस्टर की नाही मुंबईत कामाला असतात. मग मावशी. मी येताना सुट्टीवरती निघून आले. होय सुट्टीवरती आले तर मी एकुलती एक बायको, बरोबर. मग एकुलती एक बायको मी ते आणले काय सरप्राईज. करायचं आहे? हा तुला सरप्राईज बोलायचंय काय? सरप्राईज. बोलताय तुला बोलता येत नाही. अगं मेले म्हातारे मी, माझ्या जीवावरनं वार येईल ती वार वाढते. नसेल तो तरी शब्द नीट बाहेर येतोय बघ. सरप्राईज काय तो म्हणतात नाही, तो देऊ तुझ्याकडे सरप्राईज. आली मोठी सरप्राईज देते मला. मग मिस्टर माझ्याकडे सरप्राईज घेऊन आले. मग मावशी. आता मिस्टरांचा आग्रह, अगं अगं मी तुझ्याकडे सरप्राईज आणलाय, तो तू उघडून बघ. आता मिस्टरांनी इतक्या दिवसांनी माझ्याकडे काहीतरी आणलेलं, मी अगदी हसून उघडून बघायला गेले. उघडून बघतो तर काय, काय मिस्टरांनी शॉर्ट पर्कल आणलेला. अहो धन्य, मी म्हातारी बाई, या साडीचो या फाटक्या लुगड्यात चांगली दिसते. हा पर्कर बिरकर झालं मी काय करणार? मिस्टरांचा आग्रह, मी इतक्या दिवस रजेवरती आलोय, तुला हा पर्कर घालावाच लागेल. मग मावशी. आता मिस्टर इतक्या दिवस रजेवरती आले होते, त्यांना काही नाही बोलू शकत नाही. म्हणून मिस्टरांचे आग्रह खातर मी तो शॉर्ट पर्कल घातला. शॉर्ट पर्कल घातला, पर्कल आला मला डॉक्टरापर्यंत. हा खाली गुडघं नुसतं मोकळं मोकळं झाला, संपला. आता नाही देणार. मिस्टरांचा आग्रह खातर तो शॉर्ट पर्कल घातला. मिस्टरांचा आग्रह परत वाढला. आता हा शॉर्ट पर्कल घालून माझ्यासोबत फिरायला यायला लागेल. कुठे गेलं फिरायला? अगं मेले मासणार, मी आधी या लुगड्यात बाहेर जायला लागणारी या शॉर्ट पर्कल मध्ये कुठं जाऊ? मिस्टर म्हणतात नाही ना, अगं अगं तुला माझ्यासोबत यायलाच लागेल. आता मिस्टरांना नाही बोलू शकत नाही मी. होय मावशी. मिस्टरांच्या आग्रह खातर मिस्टरांच्या गाडीवर बसले. मिस्टरांची आपली फटफटी, मिस्टरांनी गेअर टाकला. पहिल्या गिरवर गाडी चालू झाली. गाडी चालू झाली, मिस्टरांचा सुसाट्याचा वारा यायला लागला. मिस्टरांचा काटा वाढला की सुसाट्याचा वारा यायचा. वारा आला की पर्कर माझा वर होतो. अहो धनी करताय काय, पर्कर माझा वर होतोय. आणि आताचा हायवे पण आहे ना तर गाडी अगं हायवे, ह्याने टाकलेला आपला टॉप, टॉप टाकलं की ह्यांचा सुसाट्याचा काटा गेला की वारा माझा पर्कर वर. अहो धनी पर्कर वर होतोय. धनी म्हणतात आता खाली कर. अहो धनीला सांगून ठेवले. धनीचा काटा काही कमी नाही, धनीचा काटा नुसता वाढलेला. काटा वाढला, भटकन वारा आला की पर्कर वर. हे मी सांगितलं, धनीला सांगितलं. धनी म्हणतात काय होतं खाली कर. हे आमचं संभाषण ह्या असं टाळापर्यंत नाके बसलं पर्यंत ऐकली. मग मी एकटी गेले की म्हणायचे पर्कर बाई आले. मी माझे मिस्टर गेलो की म्हणायचे पर्कर बाई आले, वर्कर साहेब आले. मी आमची फॅमिली फिरायला गेलो की म्हणायचे पर्कर बाई आल्या, वर्कर साहेब आले आणि खालीकर घराणा. अशी माझ्या नावाची स्टोरी आहे. हॅलो हॅलो हॅलो, मावशीकडे लक्ष द्यायचं आहे. रमेश तावडे. हो काय हो, नाव त्यांनी घ्यायला सांगितलंय, तुमचं कशाला घेऊ? मी घेऊ कोणाचा? कोणाचं नाही, आता पैसे त्यांनी दिलेत ना, त्यांचाच घ्यायला लागेल. डायरेक्ट दिले मला. रमेशरावांना घाई झाले, त्यांचं घेते नाव. रमेशराव, तुमचं लक्ष देऊन ऐका. आहे ना, दिसत नाहीत पण घेते. लग्नात मागितला हुंडा एक खोका. हो रमेशराव, लग्नात मागितला हुंडा एक खोका. रमेशराव कुठे दिसले की त्यांना दांडक्याने ठोका. सगळे मावशी, तुझ्या नावाची खूप मोठी स्टोरी आहे. माझ्या नावाची फार मोठी स्टोरी आहे. अगं माझ्याच लय स्टोऱ्या झाल्या, तुला काय सांगू. जाऊ दे, तर मामांना पण माहिती आहे. मामा बघतात माझ्याकडे आल्यापासून, त्यांना माझ्या स्टोऱ्या माहिती आहे. तर मावशी, हा, आपण थोडं शृंगार करूया का? होय चल. हात चढताना फार जमलं गेलं, थोडं शृंगार करूया. होय चालेल मावशी. रिम झिम पाऊस हाय पोरीनो, रिम झिम पाऊस हाय. रिम झिम पाऊस हाय पोरीनो, रिम झिम पाऊस हाय.
वासरी खेळतो हरी कोंडावरी पृथ्वीला त्रासून गेले. पृथ्वी गायीचे रूप घेऊन विष्णूला शरण गेले. त्यातही आकाशवाणी झाली. देवकीच्या पोटी यांनी 8 अवतार, तोच मी श्रीकृष्ण भगवान. देव हाड विठ्ठल आज तर मथुरीचा बाजार ताटमाट करून दह्या दुधाची मांडवून मोठ्या प्रमाणे मथुरीच्या बाजारी जाणार आहेत. त्यांचा रस्ता प्रतिबंध करून त्यांच्याकडले दैदूत लोणी मथुरेत न जाता आपल्या गुफात राहिले पाहिजे. ही कामगिरी मी न करता माझ्या जोडीदार पेंजाव सुदामा यांच्यावर सोपविते. अरे पेंजा, अरे सुदामा. आलो देवा. हॅलो 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 पेंड्या सुदाम जोडीन आलो रामी सोडून पेंड्या सुदाम जोडीन आलो रामी सोडून त्या शेजारच्या थांबून शिंग मारलया मागून त्या शेजारच्या
बाजारी जाणार आहेत यांचा रस्ता प्रतिबंध करून यांच्याकडले दैदिक लोणी मथुरा न जाता आपल्या कोकणात राहिले पाहिजे. ही कामगिरी मी न करता तुम्हा दोघांना सोपी जाईल. काही हरकत नाही, या कुंजवनात काय करणार? कृष्णदेव येऊन गेले. कृष्णदेवाने म्हणून मोठी कामगिरी सांगितले. 16 सहस्त्र 308 करून त्यांना मिळाला. ताट पाठ करून दया दुधाची मागून मोठ्या प्रेमाने मथुरेचे बाजार चाललेला आहे. त्यांच्याकडच्या असणाऱ्या दैदिक लोणी हे मथुरा न जाता ते आपल्या गोकुळातच राहिलं पाहिजे. परंतु देवाने कामगिरी सांगितली खरी, मी एकट्याने ऐकलं. माझ्या जोडच्या पेंद्या याला विचारलं पाहिजे. अरे पेंद्या, अरे पेंद्या, अरे पेंद्या, काय बोललो मोमलाला? काय बोललास? मोमलाला मला काय झालं बोलला? अरे इथे कृष्णदेव येऊन गेले आणि तुला काय माहिती नाही? मग इथे कशाला काय भाग खेळायला नाही? कुठे गेलो काय? खेळत 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 फिरायचं फिरायचं आता बुरा सोबत कशाला गेला होतास तू आणि गुरु राखायला गाडी भरायला तुझ्या सोबत चल तू सोबत गेलास मग काय सांगितलं त्याने एवढा भात खाल्ला आणि त्याच्या वाटीकडे तू एवढा खाल्ला असतील तुला एवढा खायचा पुढे आलाय तुझा अरे मी काय बोलतो माहितीये काय देवाने असं कामगिरी सांगितली ना तर कामगिरी महत्वाची आहे मग पण मी काय बोलतोय आपली ही कामगिरी करायची आहे देवळाने ताट मारतून डायरेक्टली माठ भरून मथुरा बाजार चाललेला आहे बघ मग त्यांना अडवायला पाहिजे मग काय करायचं अडवायचं काय करायचं अरे आवडायचं नाही अडवायचं तरी पण ते आवडायचं अडवायचं हा तेच बोलतो मी पण मी काय बोलतो माहिती काय अरे आपण दोघे जण आणि त्या 16 सहस्त्र पण मी काय ही कामगिरी आपण दोघांच्या काय होणार आहे काय आपण दोघं पार पाडू मग अरे दोघांच्या होणारी गोष्ट नाही पण तुझ्या जोडीचे कोण मित्र वगैरे कोण असं आहे काय कोण आहे रे अरे मग विचारतोच काय ये ना आत मारू त्याला आवाज कसा मारू कसा आवाज असेल बेंबीच्या देठापासून त्याला आवाज गेला पाहिजे देठापासून हा कसा मारू तो काय बोला माहितीये काय तुझ्या आईची किटली कुठे तेलाची असं बोलतो त्याला हात मारून घे तू असेल करायचं तरी तू हात मारून घे हात मारून घे हात मार अरे इथं जवळ कुठं काय दिसत नाही तो लांब असतात ते गुरं राखायला असणार नाही जंगला कुठे तरी आंब्या सीझन आहे गुरं इकडे तिकडे पळत असतात ना ते गुरांच्या वाटेकडे कुठे तर धावत असतात मोठं नाव वाजवा अरे एवढा मोठा आवाज मारतो मध्ये इथं कुठेतरी जवळच अरे लवकर गोकुळात फार मोठी मजा आहे अरे मेला सांगतोच काय मग अरे माझ्यामध्ये नेमकं काय माझ्यामध्ये तुला आल्याशिवाय कसं काय समजणार अरे यायचं खरा पण मेला नेमका भेटणार आहे काय अरे भेटणार आहे काय अरे दही आहे लोणी आहे तूप आहे सर्व काय ठेवलेलं आहे दही दूध तूप लोणी अरे मेल्या माझ्या सगळ्याच आवडीचं आहे ठेवलेलं आहे असं म्हणतोय आलो कसा यावं धावत पळत धावत पळत ये हा बघ आलो धावत पळत आलो अंगाला माझ्या सुदामा ओ अंगाला माझ्या सुदामा
होतास तरी कुठे? एवढं होतं कुठं म्हणजे तुला समजत नाही? मला काय समजणार? अरे मेल्या मोदी सरकारला पण सगळा लिंक करायला लागतो. म्हणजे काय आता फॅशन झाले? पॅसेंजर आहे, ह्याला तो लिंक करा, त्याला हा लिंक करा, ह्याला हा लिंक करा. मग बरोबर आहे. मग लिंक केल्याशिवाय काय होतच नाही आता. आता वरच्या घरातल्या मला काकाने सांगितली ग, रामा काकानी काय सांगितली? म्हणाल तुझा आणि तुझ्या बायकोचा लिंक करायला लागेल. आधार कार्ड आधार कार्ड लिंक करायला लागेल. आधार कार्ड लिंक केल्याशिवाय राशन देत नाही तो म्हणतो. काय काय? बरोबर आहे. तू राशन वाजून बरे पाठवून बायकोला. मग वसाडी आली त्याच्यावरती. मग तू गेलास? आता लिंक करायला गेलो, सकाळी निघालो ना, हा पोस्टात गेलो. आता ते तात्या रामा काकाकडे घेतलं 1000 रुपये उचलून. आता काय करणार? मग उचलं घेतलं पैसा आणि तिथं गेलो, आधार कार्डच्या ह्याच्यात गेलो, लिंक करायला गेलो. हा ही भली मोठी गर्दी. मला वाटलं मी एकटाच झालोय. अरे बरंच जण झालेलं. मग बरं तर गर्दी असणार. बरोबर आहे. आई पुढं सरकता दुपारचं 1 वाजला. हा मग 1 वाजता त्या बाईच्या समोर आलो. हा आधार कार्ड दिला, झेरॉक्स दिला, फोटो दिला बरोबर आहे. आणि वसाडी म्हणते कशी, हा काकानं पॅन काढा. पॅन काढा. मी म्हटलं बाई माझा लेट झालाय, मला माहिती आहे, म्हणून ही शिक्षा मला. मग पॅन काढा म्हणजे काय? म्हणजे काय काय म्हणून पॅन काढ? सकाळपासून 50 बाप इथे येऊन गेलं, हा त्यांचं पॅन नाही काढली आणि माझी पॅन काढायची. अरे मी ती काय बोलली तुला माहिती आहे? काय पॅन कार्ड मागितलं नसेल तुझ्याकडे. पॅन कार्ड काय असतो तो? आणि पॅन कार्ड शिवाय आता काय आधार कार्ड लिंक होतो काय? त्याशिवाय होत नाही काय? मग तुला काय वाटलं पॅन काढायला सांगितलं? अरे मेल्या वासाडे आली तुझ्यावरती. हा. पॅन कार्ड काढायला सांगितलं, तुला आणायला सांगितलं. पॅन कार्ड आणायला सांगितलं. मग पॅन कार्ड शिवाय कुठे गोष्ट होती? एवढ्या सर्वांच्या पॅन्टी मी गेल्या हात केली कुठली पॅन कार्ड सांग मला तू. अरे मेल्या पॅन कार्ड म्हणजे तिने पॅन कार्ड सांगितलं तुला. पॅन कार्ड सांगितलं हा, काय? अरे गेल्या तसाच घरात आलो, हा तर माझा बाप्या बेदम रड. आणि तुझ्या बाप्या कोण? माझा बाप्या म्हणजे माझा पोरगा. तुझा पोरगा त्याला बाप्या बोलतोय? मी आता लाडा त्याला बाप्या म्हणतो. लहान बाप्या बोलतोय. हो. हा मग पुढं बायको म्हणते आहो त्याला टाकाय हवाय. काय? हो. अरे मेल्या लोकांना नवस करून होत नाही, ह्याला कुठं टाकतोयस? टाकाय हवाय म्हणजे मला शाळेत टाकाय हवाय. मग असा बोल ना. आता शाळेत टाकाय हवाय तर पांढरी शर्टनी खाटी पण हवी का नको? बरोबर. युनिफॉर्म पाहिजेच ना. मग आता युनिफॉर्म पाहिजे तर माझा सदरा होता खुर्चीचा, हा तो बायकोन उचलला ना आणि तुला घातला. पोरग्याला घातला. हा. पोरग्याला घातला. गुलामाची इन करायला गेलो तर काय रे, काय? गुलामाची चटणी नाही घातलेली. पण चड्डी घातला नाही. माझा सगळा त्याला ढोपरापर्यंत आला हा. ना. पप्पाला म्हणतो पप्पा एकाच भाग येईल. पण काय बरोबर, त्याला मग वाटलं आता पॅन घ्यायची चटणी कशाला घालायची गरज नाही बोलतो. गरज नाही. तिथं उचलली, शाळेत घेऊन निघालो. शाळेत घेऊन गेलास? शाळेत घेऊन गेलो तो बाईंचा पहिला तास मराठीचा. बरोबर आहे, मराठी शिकवला पहिला. बाई म्हणतात "अ, आ, ई, ओ." ओ आई हो. पोरगा म्हणतो तुमच्या आईचा हो. त्याचा पोरगा नेमका गेलाय कोणावर? अरे माझ्या बायको गेल्या त्या उतेकरात मला बायको बघून दिला ती. म्हणजे दोघांना पण गेला असेल. कधी कधी तुझ्या वेळेस असं, कधी कधी बायको जात असेल. मग असं आहे काय? तो कधी कधी उतेकरा पण जातो. पोते करायला पण जातो. मग होय काय? भारी घालण्याची सवय लागलेली आहे याच्या पोरग्याला. हो मग? नको ती सवय लावून ठेवला नाही. मी काय म्हणतो, हा आता तो आपला रामा माहिती आहे, रामा हा खालच्या गल्लीतला आपला रामा माहिती आहे तुला? खालच्या गल्लीचा रामा माहिती आहे? माहिती आहे. हा मग? तसा मला आता त्यानं आणलेला गणपती, त्यानं आणलेला गणपती तिन्हीसांचा पारा आहे. आम्ही आरतीला तेव्हा हा बॅटऱ्या घेऊन त्या म्हशी शिवलो. हा मग? त्याची म्हैस हरवलेली तिथे. आरतीला घरात गेलो ते ह्याची बायको रावणासारखी झोपलेली त्या गणपतीच्या पुढे. मग तुला हा दुसरा रावण पडलाय. मग पोरावर त्याने रावणाची शिंग केला नसेल तर कुठे रावणाची शिंग 2 पोरा उशाला घेऊन अशी आडवी झोपलेली दुकाने. हा मग? मग आरती करायची कोण? बायकोची का गणपती? मला पण तोच प्रश्न पडलेला. हा मग? आम्ही आपल्या गणपतीची केलेली निघालेलं घरात. काय पद्धत झाली काय नाही सांग? का, तुम्ही बरा केला. गणपतीची आरती केली, मी बाहेर झालो. बरं बोललीस कशाला मला सांग. बरं मी काय बोलतो माहितीये काय? हा. इथं कृष्णदेव येऊन गेले. कृष्णदेव येऊन गेले. हा हा. त्यांनी आपल्यावरती मोठी कामगिरी सांगितलेली आहे बघ. सांगू दे ना तेवढे, आपण ते तिघच नाव 16 शस्त्र 308 गोपिकांचा मेळा. 3-4 गोपिकांचा मेळा. ताट माट करून, दया दुधाची माट करून हा. मोठ्या प्रेमाने मथुरेच्या बाजारात आलेले आहे बघ. मथुरेच्या बाजारात चाललेला आहे. तर त्यांच्यावरचं असणारं दैवत लोणी हा. हे मथुरेला न जाता हे आपल्या गोकुळातच राहायला पाहिजे. बरोबर आहे. अरे मेहनत करायची आपण आणि दैवत राक्षसाने राहायचं. आपल्याला जायला पाहिजे. आपल्याला गोकुळातच राहायला पाहिजे. बरोबर आहे. म्हणून आपल्याला त्यांना अडवायचं आहे. त्याला विचार काय करायचा आहे? काय करायचं त्याला? आयशीचा घोगर
हे काय होय होय करतो काय त्यांना समजायचंय तो कोण आहे माहितीये तुला? हा मलिंगा. श्रीलंकेतला हा हे बघ ना. तिथं जाऊन भाई 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 करायचा त्याला काय करायचं आहे? हलवायचा. ए पूर्ण उठा म्हणतो मग आपलं जायला लागायचं आपल्या त्याला हलवायचा हा लागणार. मग जायचं चला तर. जाते मी बाजारी घेते जाई दूध डोईवारी राधा जाते मी बाजारी घेते जाई दूध डोईवारी राधा जाते मी बाजारी घेते जाई दूध डोईवारी राधा जाते मी बाजारी अरे पेद्या बघूया. माझ्या गवळणी बघायचे आहेत ना. गवळणी बघायच्या जागा म्हटलं दूध दूध दूध. ज्याचं म्हटलं खवा घे खवा त्याला पाहिजे त्यांना उभ्या खावा उभ्यान खायचा का बसून खायचा तो आम्ही ठरवतो का. लोणी हिले म्हणता राहिले. लोणी म्हणते का कोणी म्हणते? काय गोण्यासारखी आहे जरा ती. अरे सुदामा अरे त्याला लोणी त्याला देते त्याला डोळ्याला धुणी. ए तर तो धुणे धुवा लावी तर काय करायला जरा थांब. दही दही इकडे मोठा लागली. लय मोठा लागली आणि हा हा जादू कुठं आणली ना मध्ये कोळी तो नमुना आलेला नमुना. ए तुम्हाला त्या गवळणी बघायच्यात ना. हो. ह्या माझ्या बोटाकडे बघा. पोटाक बोटाकडे नाही रे बाबा. हा, मी बोटाकडे बघा. ह्या बघा त्या गवळणी. त्यांच्या पांढऱ्या काय होतं बघ? पांढऱ्या कसं बोलतो? पाळण्या पाळण्या कसं बोलतो? अरे बेडूक नाही भिटूक बोल भिटूक हा भिटूक हा हा मला तू फिरलाय सांग जरा मला. हा विचारा पाठवूया काय मग याला विचारा पाठवा लागणार कारण मॅनेजर आहे तो आपला. मॅनेजर आहे मग मुकदम आहे कुठं कॉल टाकली हा. काय जाऊ विचारशील हे बघ त्यांना विचारत जा तुम्ही आल्यात कुठून आणि जाणार कुठे. पण कसं विचारशील जरा लांबून विचारणार तर आधीच भोपळ्यासारखं आहे तर भोपळ्याचा वर इकडे यायचं आपण तू. हा हा करू नकोस.
आणि जास्त तोंड वाचू नको नाही तर मास्टर तुम्ही जातील आतमध्ये. तोंड जास्त वाचून बोलू नकोस म्हणजे मास्टर फिरताय. नका विचारशी त्याला काय हा बरोबर टायमिंग वरतीची आहे. अरे मी आलो कुठे नाही, मी आलो कुठे नाही, तुम्ही आलात कुठे नाही आला कुठे. हा चिबूड मला काय झालंय काय. डोक्यावर किती प्राणी मिळतात ते. त्यातला एक प्राणी तुझ्या डोक्यात गेला ना आता चावं ना जरा घेऊ. अरे याला फिट आली, त्याला फिट आली. त्या दादाला विचार इथे जागा वाईट आहे ना. पण गावाला जर एवढा पायावरती गेला नसता पण एवढा चांगला वर करतो म्हणजे हाय. भावाच्या फेऱ्याला गावला मला वाटते. कोणाच्या बायच्या हा बाहेर होता काय काय नाही काय नाही. कवायच करतोय, कवाय करत असते. तिचा होतोय बाळ्या टोकून त्याच्या अंगात नाही आला. मी वरून आलो. अरे हात हा घालूया. हात त्याला वरून काय लागणार. कोण कमी वास. अरे हो 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 आहे बाबा बरं झोपले घरात मरू द्या झोपू दे. काकी काका बरं आहे. मी याला जमा आम्ही काका आणि मामा मामी. तोंड कमी वास सांगितलं ना तुला. हे तुझा घे कुठं आलोय. बापसाच्या घरात आलाय. कुठं आलाय तू. पोरी पोरी एकदा सुद्धा ती खाता येतं तर चालते ना. पुढे जाऊ नको पोरी. आता माझ्या पाठी पाहिजे त्याला. त्या चिकट्या कशा जातोय त्या काय कधी बघितलीस नाही. माझ्या वडिला पाहिजे. पाकडे मी काय बोलतो ह्याच्यानं काय होण्यातला नाही. काय ना मग आपल्याला तुला विचारायला लागणार. मी विचारतो तिला. हा जा विचारून ये. हा काय विचारशील. आल्या कुठून जाणार. हा हे म्हातारे अरे पहिला तुला कमी म्हातारी दिसते. एवढी हालायची काय गरज आहे. अरे मी हालत नाही तर काही करेल. पण तो हल्ल्या मला कसा तरी होतो ना. जर मी आलं तुला कसं व्हायला पाहिजे. मला करंट लागतोय. अरे मेरा मी काय विजेचा पोल आहे ते करंट. नाही पोरी बोलतात ना नाचते नाचते म्हणून. मग पोरी नाचतात ना. म्हातारे मावशे अरे
मेले माझा मेकअप तरी बघ. बही मी आता गेली तो जापरा भैस वाटते मी आता बघ. ए, अरे ह्यानं कधी बाई माणसं बघितली ना वाटतं. काय आला तुला काय होतोय? चाय चाय वाले चाय पाजा झाला कोणतरी. पाणी बघते काय बोलतो लोकांना समजतो तरी. समजत नाही. समजत नाही त्यांना. समजा असं बोलता का? हा. हे पुढे इथं. हे म्हातारे बोल ना म्हातारी. या अरे पो- मावशी म्हणतात मला. मावशी या पोरी कुणाच्या ग? अरे सगळ्या पोरी माझ्यात बघ. सर्व पोरी तुझ्या होय, सगळ्या पोरी माझ्यात. आयुष्यात वाटत नाही. अरे वाटणारच नाही, मी आहेच तशी. होय होय हे म्हातारे बांधून ठेवीन बाकी काय हा. करणार नाही. हा. हे म्हातारे मावशे पोरी कशा काय ग? असं काय म्हणजे हा थोरली, हा हा त्या सगळ्या पोरी माझ्यात बघ. थोरली जाणती नी बडी मग तू काय त्यांची घोडी? तू म्हणतेस बडी बडी कुठं घोडी? तू म्हैसच आहेस. मी आपला घोडी भागवलाय मग तू ऐकणार नाहीस. नाही मी अशी ऐकणार नाही. ए सुदामा अरे बघल्या अरे मेल्या ती लय आगाव दिसते. लय आगाऊ दिसली ना. मग? म्हणजे तुमच्याच बसण्यात ती नाही. नाही, नाही. मलाच जायला लागलं. तू बघ काय करतो. आम्ही बघतो काय. बाळ बाबा जमलं. मला म्हटलं की बाई माणसाला कोणाला हात टाकायला. तो बाई तसं नाही जमलो ना म्हणून आधार गेल्यासारखं ना. अरे मेल्या आधार तर मीच भेटले की कोणाकोणाला आधार देतो. मामा आल्यापासून नाटक बघतो. त्यांना आधार देतो, तुला आधार देतो. चल मामा कोण मामा? तो झाला लहान नंबर. तुझ्याकडे कशाला बघतील बाय? हा तुझा काय मोपॉक बघतील? मेपॉक मेरी पाहिली पण मेपॉक फगून आली आणि म्हणते माझ्याकडे बघताय. पण मी काय बोलतोय हा. तुला ह्या रस्त्याने जाता येणार नाही. अरे आम्ही दुसऱ्या रस्त्याने जाऊ. अगं 12 रस्त्याचा एक रस्ता घेऊन आम्ही त्या ठिकाणी उभे आहोत. अरे मग तुम्ही हात तरी कोण. आम्ही कृष्णदेवाच्या संगतीचे संगडे आहोत. हे राधे हे बघ काय म्हणतात. आम्ही कृष्णदेवाच्या सवतीचे सवंगडे आहोत म्हणून. ए काय बोलले ऐकलं? चौथीचे बोलायचा नाही. अरे मेला तर सवती होतं काय म्हणणार सवती. तुला बेले संगतीचे. अरे मी पण तेच मध्ये सवतीची. तर तुझे जरा कानपुरात बंद आहे मला माहिती आहे. तुझं जरा वय झालंय ना ते मला माहिती आहे. संगतीचे बोलायचं संगतीचे. संगतीचं बोलायचं. हा कधी हा जर पिसटला ना तुला ऐकायचा नाही हं? मग साधा नाही तू. अरे अशी काही झेपवली हा काही तो बाय, तू झेपोशी बाकीच्या झेपोलेस पण ह्याला यंत्र देऊन दाखव. हा? अरे पण भाऊ, हो. हा? काय बोलतो माहितीये काय? अरे मेला याच्या पुढे पण काहीतरी असतो. डायरेक्ट शी बी सोडला डायरेक्ट शी वर गेला. खाल्ल्यावर त्याला पैसे भेटते. हे म्हातारे तुला या रस्त्याने जाता येणार नाही. अरे मग तुमच्याकडे काही कायदा असेल तर सांगा बघू. कायदा ना माहित कर. अरे पेंड्या हा. बघल्या ती मात्र बोलतो तुमच्याकडे काही कायदा आहे का? कांदा 600 रुपये पोत आहे. त्यातला कांदा अरे मेल्या कांदा ना कायदा 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 लेखापट्टी चल सांगूया मग. कामाचा सांगूया. ओ म्हातारी मावसा बाई तू ग बाजारी जायचं नाही. तू म्हातारी मावसा बाई तू ग बाजारी जायचं नाही.
आपल्या कायद्यात नाही तर आपण दमलं म्हणून बसूया बघ. हॅलो 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 मावशीकडे लक्ष द्यायचं आहे. सोहम सचिन अरे पेंजा बागड्या, गटार पण जमिनीवर असतो. हे पेंजा बागड्या, मी काय बोलतोय, आता गवळीने बसल्या का यायचं बघून येशील काय? तुझा मा सरला तरी बसत बघ, ती म्हातारी उभी आहे. म्हणजे म्हातारी बसलेली नाही, म्हातारी बसलेली नाही. तू त्या म्हातारीला बसू दे. हे आम्ही आनंदाची बातमी देवाला सांगायला जातो. ठीक आहे, मी येतो बसून. हो ठीक आहे, ये. हे म्हातारे, बोल ना म्हातारी. मावशे सर्व पोरी बसल्या, तू का नाही बसलीस ग? अरे पण तुला सवंगडी गेली, तू का नाही गेलास? तू बसलीस ना म्हणून मी गेलो नाही. अरे माझा किती प्रॉब्लेम आहे बघ. काय? मी 6 महिने बसत नाही, 6 महिने उठत नाही. 6 महिने बसत नाही, 6 महिने उठत नाही. होय. मग या पोरी कुणाच्या? अरे तुला मगाशी सांगितलं सगळ्या पोरी माझ्या आहेत. सर्व पोरी तुझ्या? सगळ्या पोरी माझ्या आहेत. कसे काय ग? कशा काय म्हणजे एकी खाली एक, एकी खाली एक, एकी खाली एक, एकी खाली एक, असे 4 पोरी माझ्याच आहेत. एकीखाली एकीखाली ये. हो. मग खालची चिमाटली नाही? अरे खाली लोट ठेवलाय, खाली चिमटलेला. आता तूच म्हणजे एकीखाली एकीखाली एक. आणि म्हणजे एकी पाठोपाठ येईल. एकी पाठोपाठ एक का? मग तुझा कधी बसतच नाहीस तू? मी कधी बसतच नाही बघ. कधीच बसत नाहीस. अरे मी 6 महिने बसत नाही, 6 महिने उठत नाही. सगळं काम उभ्यान करतेस? हो. सगळं उभ्यान करतेस? अरे तुला एकच सगळं ऐकायला येतं का? मी सगळं काम उभेच करते. तुला एक प्रश्न विचारू काय? तू आणि मला प्रश्न विचारला? हो. हो विचार बघू. मग तू उभ्याने करतेस? हा काय ताटकी भरला करतोय? भाकऱ्या पण उभ्याने बसतेस? म्हणजे भाकऱ्या अशा वाजतात? आम्ही आमच्या काय असंच बसतो काय रे सोन? अरे अशा वाजतात, त्याला असा कशाला पाहिजे? ह्याचा असा कर. तू बसणार नाही? मी बसणारच नाही. बघतो कसं बसत नाहीस. बघ तू. मावशी उठायचं नाही अरे नाही उठत जा आता. म्हणून लक्ष ठेवायचं. उठली की मला लगेच सांगा. हा 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 उठली की लगेच सांगा. अरे बोलू. चला तरी बिकी बिकी जाऊया. अजित बर्गे अजित पडली दिसत नाही. आपण जाऊन गवळ्यांचा समाचार घातला पाहिजे. कोण जाणार नाही का? थांबा गं. कोण कोण आपण? मी श्रीकृष्ण भगवान. घे राधे. हे बघ काय म्हणतात. कोण तुम्ही? मी श्रीकृष्ण भगवान. श्रीकृष्ण भगवान तर असे नसतात. राधा कसे असतात? पायी पद्मा, बेंबीरा, मस्तक कटोर विठ्ठल विठ्ठल करत उभे असतात. राधे तुझ्या म्हणण्या काय रे? वायुदेवाच्या घोड्याने दुर्रा अवसरला, 7 अवतार कुंडीला अटकून 8 अवतार तुझ्यासाठी धारण केला आहे. आपलं काही जन्मगुण असेल तर सांगा. ऐक तर मग. ऐक राधे तू माझी ऐक जन्म खुणाग
होणे नाही केला कसला गुन्हा ग ऐक राधे तू माझी ऐक जन्म पुन्हा ग ऐक राधे तू माझी ऐक जन्म पुन्हा ग ऐक राधे तू माझी ऐक जन्म पुन्हा पुन्हा जन्म होणे नाही केला कसला गुन्हा ग ऐक राधे तू माझी ऐक जन्म पुन्हा ग ऐक राधे तू माझी ऐक जन्म पुन्हा ग ऐक राधे तू माझी ऐक जन्म पुन्हा ग जन्म होणे नाही केला कसला गुन्हा ग ऐक राधे तू माझी ऐक जन्म पुन्हा ग माला मारिला कालिया मर्दन केला सोळा सतरा या नारी नाचवल्या मी पुन्हा पुन्हा सोळा सतरा या नारी नाचवल्या मी पुन्हा पुन्हा असा इतिहास आहे राधे माझा जुना ग ऐक राधे तू माझी ऐक जन्म पुन्हा ग राधे तू माझी ऐक जन्म पुन्हा ग दादा ऐकलंस का ग? अगं पोरीनो, खरोखर सिरियस नका. आपल्याला चलन केलं पाहिजे. नाही दादा तुला रजा नाही. सात्य अवतारातील वचन मी आज पूर्ण करणार आहे. हर 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 कृष्ण कन्हैया हो कृष्ण कन्हैया मुरली तू मोहना समजून घे तू साऱ्या माझ्या भावना कृष्ण कन्हैया मुरली तू मोहना समजून घे तू साऱ्या माझ्या भावना तू भावना समजून घे साजना कृष्ण कन्हैया मुरली तू मोहना मोहना समजून घे तू साऱ्या माझ्या भावना कृष्ण कन्हैया मुरली तू मोहना मोहना समजून घे तू साऱ्या माझ्या भावना तू भावना समजून घे साजना समजून
हॅलो 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 आदेश शेलार यांच्याकडून मावशीसाठी तिकडे मोहन तिकडे कृष्ण 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 अरे मोदा वाजतात सारी जनता सत्तर काबूल आहे माया वावरतात गाई गुरा गुरतात सायरा वाला फुलतात आणि मला कृष्ण कृष्ण या करतीला मारत नाही तिकडे पण तू करता काही मेला नाही आता तू तुला स्वतः सॉरी करून गेला पाहिजे चला तर कोण शिका ये मत मला शेअर करत जिंकले बोला लहानपणी बटन लागली बोला कोण अरे मग वेळ कशाला